कोकणातल्या जत्रा हा त्या भागाच्या संस्कृतीचा भाग. आता कोकणातल्या लोकांनी ही संस्कृती पार 7 समुद्र पार नेली आहे. दुबईमध्ये सलग दुसऱ्या वर्षी तिथे राहणाऱ्या हजारो कोकणवासियांच्या उपस्थितीमध्ये कोकण मेळा रंगला. दुबईत रंगलेल्या या सोहळ्याचा झी 24 तास माध्यम भागीदार होता. कोकणातल्या कुठल्याही गावात जत्रेत दिसावं असं हे दृश्य आहे दुबईतल्या झाबील गार्डन मधलं. खालू बाजावर ठेका धरलेले तरुण, कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थाच्या दुकानाबाहेर उडालेली झुंबड आणि रायगड रत्नागिरीच्या कोकणी बोलीत चाललेले संवाद. हजारो किलोमीटर दूरवर असा कोकण मेळा भरवण्याची कल्पना कोकणची कन्या असलेल्या सबीना खोत यांची. सबीना आणि मूळच्या मुंबईकर असलेल्या रितू सिसोदिया या दोघींनी दुबईत राहणाऱ्या मराठी गृहिणींच्या स्वयंपाक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी असा महोत्सव भरवण्याची कल्पना मांडली आणि परिश्रम घेऊन ती प्रत्यक्षात उतरवली. तेव्हा दुबईत राहणाऱ्या कोकणवासियांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. कोकण मेला आपण एक इव्हेंट करायचा जिथे कोकणी बायका जे कोकणी जेवण बनवतील आणि त्यांना त्यांचा टॅलेंट त्या लोकांच्या समोर आणायचा आणि कोकण जे कोकणी नाही आहेत, कोकण जेवण काय आहे, कोकणी संस्कृती काय आहे, कोकणी जे कल्चर आहेत सगळे ते लोकांपर्यंत पोचण्याचा आमचा एक उद्देश होता. तर आम्ही मोठ्या प्रमाणाने आणि आणखी मोठ्या लोकांना सपोर्ट करायला ठरवले आहे आणि आम्ही चॅरिटी इव्हेंट्स आणि कम्युनिटी इव्हेंट एज्युकेशनसाठी आणि ते आम्ही फॉर द फ्युचर वी हॅव थॉट अबाउट इट. दुबईतील कोकणवासियांना त्यांच्या गावातील घराची खास आठवण करून देणारी चिरेबंदी कौलारू घराची प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. शिवाय इथल्या स्टॉल्समध्ये खास कोकणी चवीचे सांदण, तांदळाची भाकरी, मासे, सागोती, सुतोळा, काजूची भाजी, उकडीचे मोदक, खरवस फूल, गवती चहा अशा एक ना अनेक पदार्थांच्या घमघमाटाने सर्वांनाच कोकणच्या संस्कृतीची अनुभूती येत होती. दुबईत दुर्मिळ असलेल्या या पदार्थावर उपस्थितांनी ताव मारला. खास आजच्या कोकण मेळ्यासाठी इथे दुबईला आलोय. हे कोकण मेळ्याचं 3रं वर्ष आहे आणि दरवर्षी इतक्या सुंदर प्रकारे आयोजन केलेलं असतं आणि घरगुती कोकणी पदार्थांचा आस्वाद आम्हाला इथे घ्यायला मिळतो. तर खूप आनंद होतो की परदेशात 7 समुद्रापलीकडे सुद्धा आम्हाला घरची चव चाखायला मिळते, आपल्या लोकांना भेटायला मिळतो. त्यामुळे आम्ही न चुकता अबुधाबीवरून दरवर्षी इथे येतो. ह्या माझ्या मुली आहेत आणि खास आपल्या पारंपरिक वेशात मी त्यांना तयार करून आणलंय. आम्ही दोघी मिळून एक स्टॉल लावलाय आईच्या गावात आणि हे आमचं सध्या 2रं वर्ष आहे कोकण मेळ्यामध्ये आणि आम्हाला खूप भयंकर या सेकंड टाइम सुद्धा आमचं फुल सोल्ड आउट झालेलं आहे. फर्स्ट टाइम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आणि लोकांना आमची चव आवडते आणि लोक खूप त्याची तारीफ करतायत. कोकणातले पदार्थ आम्ही लोकांच्या समोर आणतोय, हेच आमचं समाधान आहे. यावेळी आम्ही अळूवडी, उकडीचे मोदक, चिकन वडे आणि मिसळपाव ठेवलेली, ते सगळी सोल्ड आउट झालेलं आहे. सो थँक्यू ऑल कोकण मेला. विशेष म्हणजे या कोकण मेळ्यामध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं. महिलांनी बनवलेल्या पदार्थाची चव चाखून त्याने विजेत्यांची निवड तर केलीच, शिवाय कोकणातल्या खाद्य संस्कृतीचंही तोंड भरून कौतुक केलं. सबसे बढ़िया बात यह है कि खाने में फ्रेशनेस है और वो जो फ्रेशनेस है वो अभी तक बरकरार है. इट इज नॉट समथिंग कि वो कहीं चला गया. और ऐसे फेस्टिवल के द्वारा, ऐसे मेले के द्वारा उसको बरकरार रखा हुआ है, उसको मेंटेन किया हुआ है, विच इज वेरी गुड थिंग. दुबई के अंदर इस तरह से बनाना इतने सारे लोग ऐसे लगता नहीं है. या कोकणी मेळ्यात खरे रंग भरले ते चिपळूणहून आणलेल्या खालूबाजा पथकानं. खालूबाजेच्या तालावर मग शेकडो तरुणांनी असा ठेका धरला.
तर आमचं एक थीम होतं की कालूबाजी आपण आणलं तर लोकांना एंटरटेनमेंट भेटेल. जसं कोळी डान्स होतं तो सक्सेस झालं. कोळी लोक जे आपले महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी एन्जॉय केलं त्या कोळी डान्सला. आणि एक आपले जे मागचं जे बॅकग्राऊंड होतं म्हणजे आपण विसरलेलो होतो म्हणजे कोळी डान्स वगैरे ते आठवण आली गावची आपल्याला. आणि एक लास्टला मी 2 माणसाचं नाव घेऊ शकतो. परमिशन घेतलेली मी मिस्टर जुनेद शेख आणि प्रभात सिसोडिया. दुबईतील कोकणवासीय देखील आपल्या गावची जत्रा असल्यासारखं या कोकण मेळ्याच्या तयारीत काही दिवस बुडून गेले होते. कोकणातल्या घराची प्रतिकृती उभारण्यापासून ते फलक लावण्यापर्यंत अनेक कामं त्यांनी केली आणि गावच्या जत्रेचा आनंद दुबईत लुटला. मेळा बघून खुश झालेलो आहोत. सर्व आम्ही कोकणाची इथं लोक कमीत कमी 30 वर्षापासून दुबईला राहतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही कोकणातच आहोत. मूळ कोकणवासियांची कोकणाबद्दल ओढ काय असते याचा प्रत्यय या मेळ्यात आला. दुबईतील लोकसंख्येच्या सुमारे 50% लोकसंख्या भारतीय आहे आणि त्यातही केरळवासियानंतर मराठी लोकांचा टक्का इथं मोठा आहे. या कोकण मेळ्याला दुबईतील हजारो मराठी लोकांबरोबरच शारजा, अबुधाबी, सौदी अरेबिया, ओमान या आखाती देशांबरोबरच दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानातूनही मूळचे कोकणातले असलेले मराठी लोक दूरवरून खास आले होते. मुंबई पुण्यातून जसे गावच्या जत्रेला कोकणातले लोक येतात तसंच काहीसं दुबईतल्या कोकण मेळ्याचं होतं. आखातासह अनेक देशात या मेळ्याची माहिती पोहोचल्यानं हा कोकण मेळा पुढे दुबईतल्या कोकणवासियांची वार्षिक जत्रा ठरेल याची झलक यावर्षी झाबील गार्डनवर पाहायला मिळाली. कॅमेरामॅन मंगेश वन्नेसह विठोबा सावंत, झी मीडिया, दुबई.